चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। तानाशाही नहीं चलेगी। मुंबईच्या काँग्रेसच्या ऑफिसवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा, मुंबईच्या काँग्रेसच्या ऑफिसवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा हे दृश्य आपण नागपूरच्या विधिमंडळ परिसरातून बघतो। या ठिकाणी विरोधक आंदोलन करताना दिसून येत आहेत। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उमेश, काय सांगाल? अधिवेशन सुरू होत आहे, पण त्याच्या आधी विरोधकांचं हे आंदोलन आणि दुसरीकडे जे युवक काँग्रेस आहेत त्यांच्याकडून सुद्धा आज आंदोलन केलं जाणार होतं। काय चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसतंय? फारा काल ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयावर धावून गेले, तिकडे हल्ला केला, या सगळ्याचा निषेध म्हणून आज महाविकास आघाडीचे सर्व नेते, जे नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, अंबादास दानवे असतील, याचे सर्व जे इतर महत्वाचे नेते आहेत, यांनी आज निषेध नोंदवलेला आहे। आज अधिवेशनाच्या या 5व्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती त्यांच्याकडून आंदोलन केलं जाते। भारतीय जनता पक्षाकडून कुठेतरी विरोधकांची मुस्काट दाबी केली जाते। भारतीय जनता पक्ष आता राहिलेला नाही तर फक्त गुंडा पार्टी झालेली, अशा प्रकारचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या सगळ्या परिसरात विरोधकांकडून केलेली आपल्याला पाहायला मिळते। कालच ज्याप्रमाणे हा हल्ला काँग्रेसच्या कार्यालयावर झाला होता, त्यानंतर याचे पडसाद विधिमंडळात पाहायला मिळतील, अधिवेशनात पाहायला मिळतील, याबाबत चुणूक लागली होती आणि त्याच्यानंतर आता विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। बरा निश्चितच त्यांची प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे। आंदोलन तर केलंय विरोधकांनी पायऱ्यांवर, आता ते प्रतिक्रिया काय मांडतात तेही बघावं लागेल। उमेश, तर भाई जगताप या ठिकाणी बोलण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर इतरही नेते आपल्याला काँग्रेसचे दिसून येत आहेत, ते नेमकं काय बोलणार ते बघावं लागेल। काल हल्ला झाला होता काँग्रेसच्या मुंबईतल्या मुख्यालयावर, प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा चालू है। आज आंदोलन किया गया कांग्रेस की तरफ से, क्या कांग्रेस ने महाविकास आघाड़ी का आंदोलन था, सभी पार्टियों का, हमारे महाविकास आघाड़ी का यह आंदोलन था। किसी भी पार्टी का कार्यालय किसी भी व्यक्ति ने तोड़ना ये गुनाह है और इसमें सरकार शामिल है। सरकार ने तुरंत उस सब गुंडों को अरेस्ट करना चाहिए। चुकीचा एफआयआर येतो कारण राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते आहेत, लोकसभेचे जबाबदार नेते आहेत आणि त्यांच्या विरुद्ध कुणाचा प्रयत्नाचा गुन्हा 307 दाखल करतात, याला काय अर्थ आहे का? कल्याण डोंबिवलीमध्ये एका मराठी कुटुंबाला जे आहे ते शिवीगाळ करण्यात आलं, मराठी असल्यामुळे शिवीगाळ करण्यात आले। हे जे सरकार आलं आताचं भारतीय जनता पार्टीचं, याच्यामुळं हे सगळे लोक जागे झालेले आहेत। परंतु मला वाटतं मराठी माणूस त्याच्या मनगटात एक ताकद आहे, धमक आहे। अशा पद्धतीने या महाराष्ट्रात येऊन जर बाहेरचे माणसं जर मराठी माणसाला अशा पद्धतीने धमक्या देत असेल तर त्याला मोडतोड जबाब दिला जाईल। हे गुंड आले कसे? पोलिसांचं इंटेलिजन्स फेल ठरलं का, किंवा हा पूर्वनियोजित हल्ला होता का? या हल्ल्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना जी मारहाण झालेली आहे, या हल्ल्यामध्ये पोलीस उशिरा पोहोचले आणि माध्यमं पहिली पोहोचली। माध्यमांनी ते दाखवलं की कशा पद्धतीने त्याने तो दरवाजा तोडला, कशा पद्धतीने आत घुसले आणि त्यांनी आतमध्ये येताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्लॅकार्ड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तस्वीर घेऊन आत घुसले आणि आत घुसल्यावर दरवाजा तोडल्यावर ते सगळं फेकून दिलं आणि ते सगळे प्लॅकार्ड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तस्वीर ते पायाखाली तुडवली। यानं हे पुतना मावशीचं जे प्रेम बाबासाहेबांबद्दलचं आहे हे अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे। त्यांचे नेते ज्या पद्धतीने देशाच्या संसदेमध्ये बोललेले आहेत त्याचे पडसाद अख्ख्या देशभर, नुसतं मुंबईमध्ये नाही, मुंबई काँग्रेसने फक्त आंदोलन केलं नाही, आम्ही आंदोलन केलं, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे, अख्ख्या देशभरामध्ये आंदोलन होत आहे। परंतु पोलीस ज्या पद्धतीने त्या ठिकाणी उशिरा पोहोचले आणि हा जो काय प्रकार घडला त्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो। आज आम्ही त्यासाठी सगळे त्या ठिकाणी उभे राहिलो होतो आणि त्यांच्या विरोधामध्ये नारेबाजी करत होतो, आमचा विरोध दर्शवत होतो। आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय, सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस भाषण तर फार चांगलं करतात, तसे ते विद्याभूषित असल्यामुळे चांगले चांगले शब्द वापरतात। समन्वयाने राहिलं पाहिजे, सगळ्यांनी
अगदी शांतपणे राहिलं पाहिजे, एकमेकाचा समन्वय असला पाहिजे. आपल्याला आपल्या राज्याची प्रतिमा जी आहे ती उंचावली पाहिजे. ही राज्याची प्रतिमा आहे का? तुमचे गुंड पोलीस 15-20 मिनिटाने उशिरा पोहोचतात, माध्यमं तिथं पहिली पोहोचतात, माध्यमं लाईव्ह दाखवतात कशा पद्धतीने तिथे मारहाण झाले आणि हे सांगतात आहेत की नाही पोलिसांनी लाठीचार्ज केला, तो करावाच लागतो. आम्ही आंदोलनं केलीत, शेकडो हजारो आंदोलनं केलीत, शेकडो वेळेला आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्यात. आमचं सरकार असताना सुद्धा आमच्यावर लाठीचार्ज झालेला आहे. त्यामुळे लाठीचार्ज झाला म्हणून त्यांचा गुन्हा, त्याचं समर्थन होत नाही. त्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी पायऱ्यावर त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही सगळे काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जमा झालो होतो. जिनमे तू बोलताय भाई असं म्हणलं की त्यांनी कंप्लीट करू. त्यांनी असं म्हटलं की कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला होता म्हणून आंदोलन केलं. अख्ख्या देशाच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पद्धतीने एकेरीमध्ये उल्लेख केला गेला, कोण लागतात हे लोक? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या चौकटीमध्ये तुम्हाला तिथे देशाच्या संसदेमध्ये तुम्ही मंत्री आहात, देशाच्या संसदेमध्ये तुम्ही पंतप्रधान आहात. कशा पद्धतीने तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरीमध्ये उल्लेख करता? लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. ज्या घटनेच्या आधारे, ज्या संविधानाच्या आधारे तुम्ही सत्तेवर आलेला आहात, आम्हाला माहिती आहे. ईव्हीएम देवीला तुम्ही कब्जेमध्ये ठेवून यांची प्रतिक्रिया येते आणि ते नागपूरमध्ये आंदोलन केल्यानंतर बोलतायत. दरम्यान दुसरीकडे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याकडे आहेत. पुण्यातली या ठिकाणी मविया आक्रमक झाल्याचं दिसतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अपमान केला आहे त्या विरोधामध्ये आता हे सर्वजण या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जे वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेमध्ये करण्यात आलं होतं अमित शहांकडून, त्याचा निषेध या ठिकाणी केला जातोय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे थेट पुण्यावरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अमोल, काय सांगाल? एकीकडे नागपूरमध्ये मवियाचे नेते आंदोलन करतायत तर दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा मवियाचं आंदोलन आपल्याला पाहायला मिळते. नेमकं काय म्हणणं आहे या मवियाच्या कार्यकर्त्यांचं आणि कुठे कशा पद्धतीनं आंदोलन सुरू आहे? खरं हे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चौकामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे. या आंदोलनामध्ये सर्व शिवसैनिक आहेत ते सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जे आंबेडकर विरोधाचे ठाकरे गट आहे तो आपण पाहतोय. सगळेजण निळी टोपी आहेत ते घालून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि अमित शहा यांनी जो वक्तव्य केलेला आहे त्याचा निषेध आहे तो सुद्धा या ठिकाणी केला जातोय. अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आहे ती सुद्धा या ठिकाणी केली जाते आणि अनेक जे बॅनर्स आहेत ते घेऊन त्या ठिकाणी सर्व जे शिवसैनिक आहेत ते सहभागी झालेले आहेत. पुण्यात काल आपण पाहिलं की आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हे आंदोलन करण्यात येते आणि अमित शहा यांच्या विरोधात आहे ती जोरदार घोषणाबाजी आहे ती सुद्धा या ठिकाणी केली जाते. निश्चितच त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे अमोल, आपल्याला त्यांच्याशी बोलता येईल? नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलन चालू आहे, जोरदार घोषणाबाजी आहे ती सुद्धा केली जाते. काय मागणी आहे तुम्ही आंदोलन करताय? अमित शहांनी याबाबत जे केलेलं आहे ते अक्षरशः निंदनीय आहे. बाबासाहेब आमची अस्मिता आहे. बाबासाहेबांचा जो बाबासाहेबांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिलाय तो अधिकार आणि आपल्या सगळ्या संविधानाचा अपमान हा अमित शहांनी केलेला आहे. अमित शहांनी माफी मागितली पाहिजे, हाच आमचा आजचा मागणी आहे. राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आहे परत ती या शिवसैनिकांकडून केली जाते आणि शिवसैनिक आता अमित शहा यांच्या विरोधात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि
दांडेकर चौकामध्ये हे जे आंदोलन आहे ते सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरू करण्यात आलेलं आहे. निश्चितच अमोल, याचाच अर्थ फक्त शिवसेना युबीटी कडूनच हे आंदोलन केले जाते, मवियाचे इतर पक्ष यामध्ये सहभागी नाहीयेत का? बरं, काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असेल, त्याचबरोबर दुसरीकडे काँग्रेस पक्ष असेल, यांनी या विरोधात आंदोलन केलेलं आहे आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हे आंदोलन आहे ते सुद्धा करण्यात येतं आणि आपण हे पाहतो की सर्व शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळते आणि महाविकास आघाडीकडून जे वक्तव्य खरं तर अमित शहा यांनी केलेलं आहे त्याचा निषेध आहे तो पुण्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हे निषेध आंदोलन आहे ते करण्यात आलेलं आहे आणि काल मवियातीलच राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल यांनी आहे ते आंदोलन केलेलं आहे आणि या संपूर्ण घटनेचा निषेध आहे तो सुद्धा केलेला आहे. निश्चितच अमोल, एकूणच असं म्हणता येईल की मवियातले जे पक्ष आहेत ते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरांविषयी जे वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध कुठेतरी केला जातोय. आज तिसरा दिवस आहे निषेधाचा असं म्हणता येईल आणि याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य माहिती तुम्ही पोहोचवली त्याबद्दल धन्यवाद. दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणी होय आमचा बाप आंबेडकर असं म्हणत घोषणाबाजी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन फ्लेक्स घेऊन हे सर्वजण आंदोलन करताना दिसून येत आहे.